काय रे? आता मला सांग, कोणाचा काय डाऊट आहे का? आता मी बोलू. तुम्हाला माझ्या अंदाजाने काहीतरी 5-6 महिन्यापूर्वी मी मुलांना सांगितलं होतं की काही गोष्टी मी एंडिंगच्या काळात सांगतो, बरोबर आहे? त्याच्यापैकी फक्त थोड्याच गोष्टी सांगणार आहे. बाकीच्या गोष्टी ज्यांचं ग्राउंड आलं त्यांना पर्सनली सांगणार आहे. आलं लक्षात? आणि सगळ्यांसाठी थोड्या गोष्टी सांगणार आहे. भरतीला गेल्यावरती वायबल व्हायचं नाही. ग्राउंडला जातात ते हेडफोन घालायचे, गाणे ऐकत जायचं. आलं लक्षात? तिथं बसले, हेडफोन घालायचं, गाणे ऐकायचे. जोपर्यंत तुम्हाला चेस्ट नंबर भेटत नाही तोपर्यंत. चेस्ट नंबर भेटल्यानंतर काय करायचं? एकटं थांबायचं. मानसिकता खचवायची नाही. बळत जाऊ नका. कोणत्या जिल्ह्यात आहे तू? कोणत्या कास्ट मधून आलाय? आणि तो त्या कास्टला निघल्यावर बोलायचं नाही. आलं लक्षात? असं काही करू नका. ज्याच्यानं काय होईल माहितीये का? काय फुकट भागड तुमचं बडबड निघून जाणार, एनर्जी वाया जाणार. एनर्जी वाया गेल्यावरती तुमचा फोकस जो हाय, मेन फोकस कुठे आहे तुमचा? ग्राउंड वरती. तो तुमचा डायव्हर्ट होणार ना. माइंड एकदा डिस्ट्रॅक्ट झालं तर काय होणार? फोकस निघून गेला. त्यामुळे ती गोष्ट करू नका. एकदा ग्राउंडच्या याच्यात उतरलो आपण, तर ग्राउंडवरती फोकस. फक्त मनात एकच ठेवायचं, आज मला ग्राउंड टाकायचंय, आज मला ग्राउंड टाकायचंय. आलं लक्षात? आणि जर माइंड डायव्हर्ट होते, थोडेसे गाणे ऐका, म्हणजे थोडे नाही, गाणेच ऐका कंटिन्यू. आलं लक्षात? त्यामुळे तुमचं माइंड सेट राहणार आहे. आणि ग्राउंडला जाण्याच्या 2 दिवस अगोदर इलेक्ट्रॉलचं पाणी सतत प्यायचं राहायचं. मिनिमम 2 लिटर दिवसातून झालं पाहिजे. किती? 2 लिटर इलेक्ट्रॉलचं पाणी 2 दिवस अगोदर. ओके. त्याच्यात इलेक्ट्रॉलचं पाणी 2 दिवस झालं, त्याच्यात हेल्थ ओके. किती? हेल्थ ओके. हेल्थ ओकेच्या मिनिमम पुढ्या ज्या राहतात 200-200 लिटरच्या, त्या मिनिमम 2 झाल्या पाहिजे. किती? 2. हेल्थ ओकेच्या बोललोय मी. आलं लक्षात? राहिली गोष्ट आदल्या रात्री. तुमचं ग्राउंड तर सकाळी चालू होते, रात्री तर होत नाही. सकाळी चालू होतं ना, तर रात्री होत नाही. तर मिनिमम सकाळी 6च्या पुढे ग्राउंड चालू होणार. 4ला तर होणार नाही, 5ला होणार नाही. बरोबर आहे का नाही? तर 6च्या पुढे ग्राउंड चालू होते. आदल्या रात्री तुम्ही मिनिमम एक माझ्या अंदाजाने 7 ते 8 वाजता जेवले पाहिजे. किती वाजता? 7 ते 8 वाजता. कारण मला माहिती तुम्ही रात्री उठून लाईनी लागणार आहे. लागणार. 2 वाजता लाईनी लागणार, 3 वाजता लागणार, काय असं 1 वाजता लाईनी लागणार. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही लाईनीला लागणार. तर त्यामुळे तुमचं तेवढं पचलं पण पाहिजे. राहिली बडबड लक्षात घ्या. राहिली गोष्ट आता हलका फुल म्हणजे जास्त हाड खायचं नाही. मिनिमम 2-3 चपात्या, राईस खाऊच नका. कारण चपात्या पण सांगतो तुम्हाला का खायच्या. आणि थोडस चिकनची भाजी किंवा पनीरची भाजी खायची. मसाल्याची नाही. मसाल्याची भाजी त्या 2 दिवसापासून मसाल्याची भाजी कोणीच खायची ना. जर एक्झाम्पल धरा, तुमचं ग्राउंड 14ला आहे, 11 पासून मसाल्याची भाजी खायची नाही किंवा 12 पासून. लक्षात? आणि त्यामुळे ते जुलाब होतात. माझ्या वेळेस कोणतरी मला बोललं होतं ग्राउंडच्याच वेळेस. आणि ग्राउंडच्या वेळेसच कसं होतं हेच कळत नाही मला. कोणतरी हाय रे डेमोच्या वेळेस होतात त्याला. हाय आपल्यातच आहे. आपल्या त्या डेमोच्या वेळेसच होतात. डेमोच्या वेळेसच पोट दुखतं. आणि हा भीतीमुळे पण होतं, लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, तुम्ही असं 800ला पळताना असं झालंय का तुम्हाला? लयच 800-1600 पळतात आणि आता डेमो आहे, जास्त वॉशरूम लागते, झालंय ना? आणि पळता पळतात पोटात आग पडली, झालंय का? ती भीती राहते बाळा. काय राहते? भीती राहते. आणि ज्यावेळेस आपल्या मनात भीती जर होती, तर काय होतं? एक ऍसिड तयार होतं आपल्या पोटामध्ये. लक्षात? ऑटोमॅटिकली तयार होतं, बॉडी त्या ऑटोमॅटिकली करते. आणि त्या ऍसिड बाहेर पडण्याचं प्रेशर पडतं. एवढंच कॉन्सेप्ट आहे, काही कॉन्सेप्ट नाही एवढा मोठा. त्यामुळे भीती ठेवू नका. मी कुठं होतो? 2 ते 3 दिवस अगोदर कोणीही मसाल्याची भाजी खायची नाही. कोणी हाड म्हणजे तुम्हाला माहितीये मला ह्या गोष्टीपासून त्रास आहे. कोणाला वांग्यापासून ऍलर्जी आहे, कोणाला मटण खाल्ल्यापासून ऍलर्जी होती. तर तुम्हाला हे माहिती आहे की या गोष्टीपासून मला ऍलर्जी आहे, ती गोष्ट खायची नाही. लक्षात? ऍस्टिमिन 3 ज्याचं ग्राउंड 12ला आहे, तिला ऍस्टिमिन 3 लावायचं 11ला रात्री. लक्षात? ऍस्टिमिन 3 हे इंजेक्शन फक्त बॉडी रिकव्हरीसाठी आहे, लक्षात घ्या. मी परत रिपीट करतोय, जे कंटेंट प्रोटीन मध्ये ते कंटेंट त्या इंजेक्शन मध्ये सेमच आहे. मल्टीविटॅमिन जे असं बाकीचे कंटेंट आहेत प्रोटीनचे, सेम ते कंटेंट कशामध्ये आहे?
एस्टिमेट मध्ये आहे. तर परत रिपीट करतोय, एस्टिमेट किती तारखेला लावायचं, ज्याचं ग्राउंड 12 तारखेला आहे त्यानं किती तारखेला लावायचं, 11 तारखेला संध्याकाळी किंवा 10 तारखेला संध्याकाळी. मिनिमम 10 तारखेला संध्याकाळी लावा, म्हणजे तुम्हाला तेवढा टाइम भेटतोय. आणि आईस बाथ कधी करायचा, 4 दिवस अगोदर. किती दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर आईस बाथ. लक्षात, 4 दिवस अगोदर करा किंवा 5 दिवस हप्ताभर अगोदर केलं तरी काय अडचण नाही. आईस बाथ. ओके, आईस बाथ सर्वांनी करा माझ्या अंदाजानं. अजून सांगायचं राहिलं असं की ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला उतरतात, हा, तुमचं ग्राउंड मुंबईचे, मुंबईवाल्यांचे ग्राउंड आले, चिंचवडवाल्यांना काही नाही. चिंचवडवाले इथून संध्याकाळी निघले एक 5-6 वाजता तरी ते चिंचवडला पोहोचतात तिथं. तरी जाऊन तिथं थांबा. लक्षात, तरी चिंचवडवाल्यांनी ते जाऊन थांबा. ते आणि मुंबईवाल्यांनी ज्यांचं ग्राउंड 12ला 13ला 14ला असे ग्राउंड आहे, त्यांनी काय करायचं, एक दिवस आधीच तिथं जायचं. कारण तिथं राहण्याची सोय होत नाही. राहण्याची सोय बघायची. सर्वात महत्वाचा विषय सांगतोय तुम्हाला, भरतीतला म्हणा किंवा कोणताही म्हणा, बॉडी परफेक्ट सेट झाली किंवा बॉडी परफेक्ट असली तर तुमची बॉडी चालणार. लक्षात घ्या, भिकाऱ्यावानी ते करायचं नाही. जाऊन रस्त्यावर झोप, लक्षात, जाऊन पोरामध्ये झोप, याच तुम्हाला सांगतोय, याच्यानं माइंडसेट राहत नाही. पैसे जाऊ द्या थोडेसे, काय 500-700 रुपये जातील एक रात्रीचे. लॉज करा किंवा रूम करा किंवा मित्र आहे, नातेवाईक आहे, त्यांच्या इथं जाऊन झोपा. पण 100% सांगतोय तुम्हाला, पोरामध्ये जाऊन झोपू नका, पोरामध्ये जाऊन बसू नका. कारण काय, मग स्टेटस टाकायचे, खरी परिस्थिती मुलांची हीच भरती आहे, हीच भरतीच्या मुलांचं आयुष्य आहे. मला माहिती आहे मोकार पैसे तुमच्याकडे, आणि असा कोणताच नाही त्याकडे पैसे नाही. आहे का कोणी असं? नाही असं कोणी, कुणा कुठून पैसे ऍडजस्ट होतात. मुंबईवाल्यांना काय खर्च येणार, मिनिमम 2-3 हजार रुपये खर्च येईल जास्त. किती खर्च येणार आहे? ट्रेन मध्ये तर फुकट तर जाणार आहे, बरोबर आहे का नाही? फुकट जाणार आहे का नाही? ट्रेन मध्ये फुकट जाणार नाही, तुम्ही जाणार पोर जातील. ट्रेन मध्ये फुकट जाणार, येणार फुकट, तिथं पैसे वाचले. जाताना तर घरून जेवण घेऊन जाणार, त्याचे पैसे वाचले. जर सोबत कोण नेलंय तर त्याच्या पैशावरती राहणार, बरोबर आहे का नाही? सोबत कोण नेलंय मित्र मित्र, त्याच्या पैशावरती राहणार. आणि तिथे गेल्यावरती मुद्दाम माणूस नोट काढायची आणि म्हणायचं आलो 10 मिनिटात, जाऊन मस्त सिटी मिटिंग लावून यायची, नाही का? ते करतात, मला माहिती, मला त्याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. ते होतं. तर तुम्हाला खर्च जास्त नाही, फक्त एक रिक्वेस्ट आहे माझी, एकच रिक्वेस्ट आहे माझी, फक्त राहण्याची चांगली सोय करा तुमची. काय करा, राहण्याची सुद्धा चांगली सोय करा. मी काय आता माझी मोठे की सांगत नाही, आता परत मला पैसे जास्त आहे मास्तरकडे. पण एक लक्षात घ्या, मी कॉम्पिटिशन कोणती खेळायला गेलो ना, ग्राउंडच्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती मी रूम बघतो. किती? 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती. आणि रूम असं काही नाही, रूम कशी भेटली तरी चालते, फक्त मी एकटा राहतो त्या रूम मध्ये. काय राहतो? एकटा. तिथं फक्त जेवणाची सोय बघायची, पाणी सोय बघायची, वॉशरूम सोय बघायची, आणि त्या रूम वरती राहतो मी. त्याचं रिझन काय माहितीये का? एकटं राहण्याचं रिझन असं की माइंडसेट स्वतःचा स्वतः राहतो. पोरामध्ये जाऊन मिक्स होत नाही लवकर मी. लक्षात, मीच माझं सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर कॉम्पिटिशनला उतरायच्या अगोदर मी एकटं जाऊन साईडला बसणार. काय? एकटं जाऊन साईडला बसणार, नॉर्मल स्ट्रेचिंग करणार, आणि ज्यावेळेस कॉम्पिटिशन येतील त्यावेळेस मी ट्रॅक वरती उतरणार. काय चेस्ट नंबर वगैरे काय घ्यायचे त्या टायमाला घेतो मी. आणि ज्या टायमाला आपले इव्हेंट आले तेव्हा ट्रॅक वरती उतरलो. इव्हेंट झाल्यानंतर मग मी जाऊन पोरांमध्ये मजाक मस्ती करतो. बळच ओळखीच नसला तरी ओळख काढतो मी. हा, पण हे कधी होतं, इव्हेंट झाले होते आपले. तर तुम्ही तेच सेम करा माझ्या अंदाजानं, म्हणजे. आणि भिकार साळी का सोडा, पैसे नाही म्हणून करू नका, कारण तुमचं आयुष्य आहे त्याच्यावरती. आणि आतापर्यंत कणले तुम्ही, माझी फी तर दिली नाही, ते मला माहिती, बरोबर का? लगेच बघा चेहरे कसे, हा, लगेच चेहऱ्याला पाहिजे, नाही का? काय तेजस कधी देतोय? तो आता आला देतोच, करतोय. ठीक आहे, काय अडचण नाही, पैसे मला माहिती कसे काढायचे, भरती व्हा तुम्ही फक्त. आणि एक लक्षात घ्या, ग्राउंडच्या वेळेस चुका करू नका. चुका सांगतो मला मी. टेन्शन जास्त घ्यायचं. ओके, पहिली चूक टेन्शन जास्त घ्यायचं. दुसरी चूक,
ऑलरेडी मुलं ग्राउंड देऊन येतात ते आणि ते म्हणतात ग्राउंड हार्ड आहे, ग्राउंड असं आहे, 100चा टायमिंग येत नाहीये, 1600च बाय जड पडतात एंडिंगला. आलशात त्या मुलांना तर भेटूच नका. आणि स्पेशली पिंपरी चिंचवड जे मुलं जाणार आहे त्यांनी आधी ग्राउंडचा फीडबॅक घ्यायचा नाही. मुंबईवाल्यांना तर फीडबॅक भेटणारच नाही मला माहिती आहे, पण पिंपरी चिंचवडवाल्यांनी माती खायची नाही. पिंपरी चिंचवडवाल्यांनी ग्राउंडचा फीडबॅक घ्यायचा नाही. विद्यात उतरत आहे तुम्ही तर बघू नका युद्ध कसं चालू आहे किंवा ते मैदान कसं आहे. डायरेक्ट लढायला उतरा. काय आहे, डायरेक्ट लढायला उतरा. मी परत रिपीट करतोय, फीडबॅक घ्यायचं नाही. ग्राउंड कसं चाललंय आणि चिप कशी लागली आहे, 100चं स्टार्ट कुठून आहे, 100चं एंड कुठं आहे, तिथे गेल्यावर ऑन द स्पॉट जे काय ते लक्षात. 2 चूक सांगितल्या म्या, त्याच्यानंतर तिसरी चूक, आपल्या सगळ्या बापाचं पण ऐकू नका. ज्यावेळेस तुम्ही ट्रॅकवर उतरता ते किंवा तुम्ही ग्राउंडला जाता ते आणि कोण तुम्हाला ज्ञान देतंय असं पळ, तसं पळ, इकडून पळ, उलटा पळ, हातावर पळ, असं काही ज्ञान देतात ते ज्ञान घेऊ नका. त्यांना लांब ठेवा. दुसरी गोष्ट, सोबत सोबत ज्यांचं ग्राउंड सोबत आपल्या अकॅडमीचे जर सोबत ग्राउंड आलेलं आहे तर आपल्या अकॅडमीच्याच पोरी न्या. आणि जर तुमचं ग्राउंड बाहेरच्या मुलींचं सोबत आलेलं आहे, अदर अकॅडमीच्या सोबत किंवा कोणते मैत्री मित्र असन, जिगर मित्र, जीवलं काय असन तुमचे, त्यांच्यासोबत जायचं नाही. लक्षात घ्या. ओके, या चुका करू नका. तिथे गेल्यावरती माइंडसेट ठेवा. तिथे गेल्यावरती बॉडी सेट म्हणजे सेटच राहू द्या. स्ट्रेचिंग करत राहा. आदल्या दिवशी बँड एक्सरसाइज करत राहा. नॉर्मल जॉग वगैरे ठेवा. बॉडी कंटिन्यू प्रोपोज मध्ये ठेवा आणि कंटिन्यू पाणी पित राहा आणि डाएट वरती राहा. ओके, ॲस्टिमिन लावा. मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन आताच चालू करून द्या. आपलं D3 B12, कारण काय, हे तुमची बॉडी रिकव्हरी करण्यासाठी, बॉडी सेट करण्यासाठी सांगितले मी तुम्हाला. ओके, ज्या चुका तुम्हाला सांगितल्या त्या चुका करू नका. आलशात. राहिली गोष्ट सर्वात महत्वाची, हार्ड वर्कआउट बंद. सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हार्ड वर्कआउट बंद म्हणजे तर बंदच. हप्त्यातून 2 दिवस, ते पण का, आपल्या क्लब मध्ये हप्त्यातून फक्त 2 दिवस या 3 दिवस हार्ड वर्कआउट होणार. ते पण का, रिझन सांगतो तुम्हाला. बाकीच्या मुलांचं पण ग्राउंड आहे, त्यांना मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. आलशात. रिपिटेशन माझ्या होणार नाहीये. मी तोंड बोलतोय, ज्याला राहायचंय त्यांनी राहा, ज्याला निघायचं ते निघून जा. काय सांगतोय, माझ्या रिपिटेशन होणार नाही. 400चे होणार नाही, 800चे होणार नाही. झाले तर हिलच्या होतील, नाही तर होणारच नाही. हिलच्या ते पण सांगतो तुम्हाला, 30 मीटर, 60 मीटर, 90 मीटर आणि 120 मीटर, 100 साठी फक्त. लक्षात. हार्डस वर्कआउट होईल, कोण ट्रेनिंग होईल, पायऱ्या होतील आणि बँड एक्सरसाइज होईल. जास्त करून मी बँड एक्सरसाइज वर फोकस करणार आहे. बँड एक्सरसाइज बँड एक्सरसाइज झाली, प्रॉपर मुलांची दररोजची स्ट्रेचिंग होणार आणि दररोज मुलांचा डाएट इथंच खायचा घरून आणून. हप्ताभर ते महिनाभर डाएट प्रॉपर करा. सर घरी करतो, घरी खातो, ते नाही. दररोज डाएट आता पॅक करून आणायचं, इथं खायचं दररोज. लक्षात. कारण काय आहे, डाएटचा एक रूल्स आहे, तुमचं ग्राउंड झाल्याच्या अर्ध्या तास अगोदरच तुम्हाला डाएट खायचं आहे. ग्राउंड झालं अर्ध्या तासाच्या आतच, जो ड्युरेशन आहे का तो अर्धा तासाचा, तर तुम्हाला ते स्प्राउट वगैरे ते तुम्हाला खायचे. लक्षात. त्याच्यानंतर तुमचं 11ला जेवण झालं पाहिजे. हे शेड्यूल ठेवा. आता तरी शेड्यूल ठेवा, शेवटच्या क्षणामध्ये तरी. इथं पण करू नका पैशाला पण. मी परत सांगतोय, पैशाला करू नका. पैसे आवक तुमचं आता मागची भरती पण त्याच्यातच गेली ना, ही पण भरती त्याच्यातच चालली, त्यामुळं पैशाला करू नका. लक्षात. सध्या शेवटचा काळ आहे, शेवटच्या काळामध्ये स्टेबल राहा आणि मेंटेन राहा. हार्ड वर्कआउट बंद करा. ज्या मुलांचा इव्हिनिंगला हार्ड वर्कआउट चालू त्यानं पण बंद करून टाका. श्रावणी पेशली तू सणसला जर मला घावली, तुला उलटी आडवी तिडवी करून हाणं. लक्षात घे. सणसला जर घावली तर, तू पण रे. सणसला जर घावले, डेट किती आली तुझी? 25. तुझी रे? आता आली. म्हणजे तुमच्याकडे दिवस किती? 10 ते 15 दिवस. सणसला जायचं नाही. सांगतोय तुम्हाला, जर मला घावली तर तो सांगतो मग मी. तुझा तो कोच आहे त्याला पण सांगन आणि तुला पण सांगन मी. लक्षात. आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही ग्राउंडला जाताना मला कळत नाही, सगळ्या इन्फॉर्मेशन येतात मला, कुठून ना कुठून येतात, पण येतात. हा हा टिप्पर सोडले, खबरी खबरी, त्याला दूध म्हणतो आपण. लक्षात. तर त्यामुळं इव्हनिंगचा हार्ड वर्कआउट बंद.
ज्या मुलांचं ग्राउंड अजून लांब आहे, मिनिमम 1 महिना लांब आहे, त्या मुलांना जर इव्हनिंगला ग्राउंड करायचंय, एबीसी ड्रिल, लॉंग रनिंग आणि बस, याच्यावरती 1 ते 2 महिने ज्याचं ग्राउंड लांब आहे त्यानं त्या गोष्टी करा. मी तुम्हाला एबीसी ड्रिल टायमा का सांगतो माहितीये का? कारण लक्षात घ्या, माझे मुलं 6 महिन्यात तयार, मी फक्त त्याच बेसिक म्हणजे त्याच गोष्टीवरती केलेली. 6 महिन्यात. आता तुम्ही म्हणता सर कोणते 6 महिन्यात? ज्ञानपीठ गँग ज्यावेळेस माझ्याकडे आलती, त्यावेळेस मी हीच गोष्ट त्यांना सांगितली होती की माझा जास्त फोकस कशावर राहतो, वॉर्मअप माझा काय आहे, एबीसी ड्रिल आहे. आणि त्याच गोष्टीनं आज त्याच नाही तर तुमचा पण परफॉर्मन्स त्याच गोष्टीमुळे झालेला आहे. लक्षात. साधा कॉन्सेप्ट आहे, ड्रिल घेतली, स्ट्रेंथ वाढणार. बालाजी कोण आहे रे? बालाजी संजय पाटसुटे. तुझं कोणाकडे मोबाईल? काहीतरी मेसेज आला वाटतं ग्रुपवरती. पैसे नाही, पैसे नाही. काय कळलं का? आणि परत सांगतोय, शेवटच्या काळात स्टेबल राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. कारण मी आजचा दिवस दिलाय बघ क्लिअर करायला. उद्यापासून आपला वर्कआउट चालू होणार आहे. तर मी ज्यांचे काय डाऊट असेल ते डायरेक्ट कुठं, हा, तिथं खायला का, तिथं खायला काय नाही माहितीये का? ड्रॅगन फ्रूट घ्या, काय प्रॉब्लेम नाही. खरबूज, त्याच्या घुस तिच्या तोंडात. काय इथं बोलतोय ना माणूस, हाय का तिथं बडबड लगेच? याच गोष्टीमुळे तुला घरी येऊ देत नाही माहितीये का? हा ना. डाएट कोणता न्यायचा? भरतीला जेव्हा आपण जातोय तेव्हा डाएट कोण न्यायचा? पाणी बॉटल पहिले सोबत घेऊन जायचं. हे खरबूज, खरबूज, ड्रॅगन फ्रूट, मिनी ऑरेंज. ये खाली सांग. अगं थांब नाही, येतोय ना मी हळूहळू. मिनी ऑरेंज माहितीये ना? छोटे छोटे ऑरेंज, ते गोड असतात खायला, त्या सर्दी खोकला होणार नाही. मिनी ऑरेंज हे फ्रूट मध्ये झालं. लक्षात. मिनी ऑरेंज. आणि ऍपल वगैरे खाऊ नका. ऍपल खाऊ नका. केळी तर खाऊच नका. नाहीतर हाय, लय मुलांचं बघतो मी, ग्राउंड झालं लगेच केळी सोलतात, लगेच टाकतात. अरे तुम्हाला माहितीये का, केळी खाल्ल्यानं पोट जड पडतं. पडतं का नाही पडतं? तुम्हाला वाटतंय की पोट भरलंय आपलं, पण पुढच्या पण इव्हेंट आहेत ना बाळा. आहे का नाही? काय रे कोणाचं? तुझं दाखवलं एक त्यानं. तू बघून काय करणार आहे? इथेही बालिश धंदे. कुठं होतं मी? हे असं होतं, मध्ये मध्ये विसरतो मी. केळी, हा, या केळ्यामुळे ती केळी गेली, नाहीतर बरोबर होत होतं. लक्षात. ठीक आहे. तर केळी काय होतं, पोट जड पडतं. आणि पुढचे इव्हेंट जे आपले आहे 100 मीटर आणि गोळा, त्याच्यावरती फोकस लागत नाही. आता मिनी ऑरेंज म्हणजे ऑरेंज. ऑरेंज काय काम करतं? विटॅमिन सी. आता विटॅमिन सी बॉडी मध्ये काय काम करतं? आहे का? ते मुळ्यात पण जातं, तू खात जा ना. अरे अरे खरंच तुला मुळे ते. अरे हाय बाबा. ठीक आहे. ए शांत बस. मस्करीचा विषय होता तो, सिरियस घेऊ नका, थोड्या वेळाने भेटसान तिला. ठीक आहे. साईडला. मिनी ऑरेंज तुमच्या बॉडीमध्ये थोडी एनर्जी तयार करतं. लक्षात. तुम्ही बघा, चक्कर येतात ते, तुम्हाला डॉक्टर काय सजेस्ट करतात? ज्यूस प्या, पायनॅपल ज्यूस, संत्री ज्यूस, मोसंबी ज्यूस. लक्षात. त्यात थोडी काय राहतं, तुम्हाला एनर्जी राहील मिनी ऑरेंजनं. ड्रॅगन फ्रूटनं तुम्हाला ताकद येईल, थोडीच ताकद. आणि आपले खरबूजे सांगितलं, त्याच्यानं तुमचे हिमोग्लोबिन म्हणजे स्वीट राहतं, ते हिमोग्लोबिन बॉडी मध्ये मेंटेन ठेवतं. लक्षात घ्या, बॉडी डिहायड्रेट झाल्यावरती सर्वात खाली काय उतरतं? कमी काय होतं? पाणी, वॉटर लेवल.
ओके, आणि हिमोग्लोबिन लक्षात घ्या. या दोन गोष्टी चक्रा कशामुळे येतात, वॉटर लेवल आणि हिमोग्लोबिन. तर या गोष्टीमुळे तुमचे ते दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करणार, खरबूज मेंटेन ठेवणार. आलं लक्षात. हे खायचं कधी, ग्राउंडच्या अर्धा तास अगोदर. भूक लागली तर, भूक लागली तर, नाहीतर खाऊ नका. आणि मला माहिती आहे तुम्हाला भूक नाही लागणार तरी खा. मागच्या वेळेस किस्सा झाला होता त्या मुलींचा. भूक लागली तर खा, नाही लागली तरी पण थोडस खाऊन घ्या, अर्धा तास अगोदर, एक तास अगोदर. ओके. आणि ज्या दिवशी तुम्ही ग्राउंडला जाणार आहात, नारळ पाणी एका बॉटलमध्ये टाकून, त्याच्यात इलेक्ट्रॉल टाकून, नारळ पाणी एका बॉटलमध्ये टाकून त्यात इलेक्ट्रॉल टाकून, म्हणजे मिनिमम 5 लिटरची बॉटल असली तर इलेक्ट्रॉल तुम्हाला माहिती किती टाकायचे. लक्षात. कमी टाकायचं थोडस. त्या बॉटलमध्ये ग्राउंडला जाण्याच्या अगोदर ग्राउंडला जाण्याच्या अगोदर म्हणजे ज्या टायमाला तुम्ही लाईनीला लागतात तेव्हा हळूहळू एक एक गोट पाणी प्यायचं, जास्त प्यायचं नाही. काय करायचं, एक एक गोट पाणी प्यायचं, ज्याच्यानं बॉडीमध्ये एनर्जी खूप राहते. लक्षात. ट्रॅक वरती उतरता ते तुमचं प्री वर्कआउट घ्या. ट्रॅक वरती उतरायच्या अगोदर ज्यावेळेस चेस्ट नंबर भेटलं त्यावेळेस तुम्ही तिथं जाता ते प्री वर्कआउट बघायचा. लक्षात. तिथं तुम्हाला बॉटल तर तुम्हाला एंट्री मध्ये भेटणारच नाही बॉटलची, बरोबर आहे का नाही. तुम्हाला ते सगळं चेक होणार. तर प्री वर्कआउट आपलं आपलं पुडीमध्ये घालायचं, कुठेतरी कान्या कोपऱ्यात गोवा बियामध्ये कुठेतरी ठेवून द्यायचं. लक्षात. म्हणजे कुठेतरी साईडला ठेवा, कुठेतरी जिथं हात जाणार नाही, त्यांचा चेक होणार नाही, तर तिथं प्री वर्कआउट ठेवायचं. हसतोय. ठीक आहे, तोचा गैरसमज झालाय. तर प्री वर्कआउट ते ठेवायचं, आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रॅकवर उतरता ते तो प्री वर्कआउट ओपन करता, डायरेक्ट तोंडात टाकायचा. पाणी घ्यायची काय गरज नाही. कुठेतरी जायचं, कुठेतरी पाणी राहतं तिथं जायचं, आणि डायरेक्ट 1-2 घोट पाणी पिऊन घ्यायचं. जास्त प्यायचं, एक ते 2 घोट पाणी प्यायचं, ज्याच्याने प्री वर्कआउटला पाण्याची कंटेंट भेटून जातं. अहो डायरेक्ट काय प्रॉब्लेम नाही. शक्यतो कॉफी करा, प्री वर्कआउट ऐवजी कॉफी ठेवली तर लय बेस्ट राहील. आणि मुलींनी स्पेशली कॅडबऱ्या सोबत न्यायच्या स्वतःच्या. भिकाऱ्यावानी करू नका, पोरांना म्हणू नका कॅडबरी द्या. हे या पोरांनाच आहे, दुसऱ्या पोरांना म्हणलं मी. मला माहिती हे भिकारी हे कधी येणार नाही. मुलींनी कॅडबरी का सांगितलं मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, ग्राउंड झाल्याच्या नंतर किंवा तुमच्या इव्हेंट झाल्याच्या अगोदर काय आहे, तुमचे इव्हेंट झाल्याच्या म्हणजे ज्या टायमाला तुमचा इव्हेंट होतो 800चा, तुमची बॉडी खूप वीक पडते. पडते का नाही पडते. चक्र येतात, डोकं फिरतं, पळतात तर तुम्ही थोडसच, पण तुमचे नाटके तर असे राहतात की ते अलका कुमल का अलका नाव होतं त्याचं, कुबल, ती मराठी ऍक्टर, माहेरची साडी, तिच्यापेक्षा ऍक्टिंग भर तुम्ही करतात. लक्षात. तर त्यामुळं कॅडबरी सोबत का न्यायची, ग्राउंड झालं कॅडबरीची एक नाही तर 2 बाईट डायरेक्ट तोंडात टाकून घ्यायची.